जागृतीची आवश्यकता याविषयी देखील सांगितलं की आता तुम्हाला जागृतीची आवश्यकता आहे, आता तुम्हाला प्रदूषण धावा करण्याची आवश्यकता आहे, आता ह्या जगातल्या गोष्टीकडे लागण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. कारण काय बायबल काय सांगितलं, आपण कैदिकाच्या पत्रामध्ये काय सांगितलं की जो आध्यात्मिक माणूस आहे तो आध्यात्मिक गोष्टीकडे चित्त लावतो आणि जो जगातला माणूस आहे तो जगातल्या गोष्टीकडे चित्त लावतो. हा आणि जग नाहीच होणार आहे, परंतु आध्यात्मिक आत्मा जो आहे तो सदाजीवी आहे, तो नाहीच होणार नाही. तुमच्यामध्ये जो आत्मा आहे तो नाहीच होणार नाही. शरीर नाहीच होईल, आत्मा नाहीच होणार नाही. आरोग्य हे शरीर नाहीच होईल, आत्मा नाहीच होणार नाही. आरोग्य जग नाहीच होईल, परमेश्वर वचन नाहीच होणार नाही. आरोग्य आपण ऐकलं आता मार्ग 13:31 काय सांगितलं की आकाश आणि पृथ्वी नाहीच होईल, परंतु मी दिलेले वचन नाहीच होणार नाही. म्हणून काय करा की तुम्ही सावध राहा, मी येणार, उशीर करणार नाही. देवाचा उशीर म्हणजे कशासाठी आहे? आज उशीर म्हणून लोक म्हणतात, हा उशीर कशासाठी आहे? लोकांचं तारण हो, लोकांना सत्य समजावं. आणि शेवटच्या काळी जे घडत आहे, घडण्यास सांगितलं की लोक तुम्हाला धरून देतील. आरोग्य आज तुम्ही पाहता की चर्चेत लोकांना धरून दिलं जात आहे. चर्चचे पादरी आज जेलमध्ये काय कारण नाही, काय कारण आहे की ते धर्मांतर करतात. आरोग्य धर्मांतर तर कोणीच करत नाही, कोणी फादर धर्मांतर करत नाही, कोणी पालक धर्मांतर करत नाही. तर धर्मांतर करण्याचा अधिकार कलेक्टरला आहे. आरोग्य धर्मांतर करण्याचा अधिकार दुसरं कोणाला नाही. कोणत्या पालकाला धर्मांतर करण्याचा अधिकार नाही. बाप्तिस्मा घेतल्यावर धर्मांतर होत नाही. आरोग्य बायबलमध्ये कोर्टाने आमच्या भारत देशाच्या कोर्टाने देखील सांगितलं की बाप्तिस्मा घेतल्या धर्मांतर होत नाही. कोणी कोणत्या देवळात गेल्यानं धर्मांतर होत नाही. आरोग्य धर्मांतर करण्यासाठी तुम्हाला कलेक्टरकडे जावं लागत आहे. परंतु खोटे नाटे आरोप करून आज लोकांना डांबलं जात आहे. आरोग्य डांबलं जात आहे, खोटे नाटक होत आहे, खोटे नाटे आरोप होत आहे. आरोग्य चर्च पाडले जात आहे, अवैध चर्च म्हटलं जात आहे, पाडले जात आहे. आरोग्य आज रस्त्याच्या काळात तुम्ही पाहता की रस्त्याचे वाहतुकी अडथळण केलेले अशा इमारती त्या ठिकाणी आजपासून उभे आहेत. आरोग्य आणि आपण जे चर्च बांधलं जातं ते चर्च जे आहे ती स्वतःची जागा घेऊन बांधलं जातं. आरोग्य ते फुकटच्या जागेत बांधलं जात नाही. आरोग्य आणि बांधली नाही. फुकटच्या जागेमध्ये आपलं चर्च फुकटच्या जागेमध्ये बांधले जात नाही. कारण आपल्याला आपला जो परमेश्वर आहे तो फुकटचा त्याला काही गरज नाही. आरोग्य आपला जो परमेश्वर आहे त्याला तो म्हणतो की आकाशाखाली पृथ्वीवर जे काय ते सर्व माझं आहे आणि मी तुमची गरज माझ्या संपूर्ण पुरवणार आहे. आम्हाला फुकटच्या जागी बांधायची काय गरज आहे? आमच्याकडे लोक आहेत. आरोग्य आमच्याकडे असे श्रीमंत लोक आहेत की ते दान धर्म करतात. जागा दान करा, चर्च तुम्ही चर्च पाहता, हे चर्च जे आहे ते एका माणसानं पैसा पुरला अमेरिकेच्या एका माणसानं. आरोग्य जागेसाठी आणि चर्च बांधण्यासाठी तिकडून पैसा आला, एका माणसाला सगळं पैसा दिला. तो संस्थेत जमा झाला आणि संस्थेनं आपल्याकडे वर्गी केला. आपणही 20% रक्कम त्याच्यात टाकली आणि अजून चांगल्या प्रकारे एक चर्च तयार केली. आरोग्य हे देवाकडून आहे, देवाच्या लोकांना. आम्हाला भीक मागायची गरज नाही, आम्हाला देणारे लोक आहेत. आरोग्य आम्ही भीक मागणारे लोक नाहीत. आरोग्य आम्ही भीक मागणारे लोक नाहीत, बळजबरी देणारे लोक आहेत. ज्यांना देव समजतो ते लोक देतात. आरोग्य ज्यांना गरिबीच्या शापापासून मुक्त होतं ते लोक देतात. आणि अनेक लोक आज तुम्ही पाहता की सगळे लोक सगळ्या धर्माचे किंवा सगळ्या देवाच्या नावाने भीक मागणारे लोक तुम्हाला समजतील आहेत. हालेलुया बरोबर आहे. येशूच्या नावाने भीक मागणारा कोणी दिसला का तुम्हाला? हालेलुया नाही. येशू नावाने भीक मागलं जातं. येशू नावाने भीक मागलं जात नाही. आमचा जो भिकारी नाही, आम्ही भीक मागणारे लोक नाही. हालेलुया आमचे लोक देणारे लोक आहेत, आमचे कमाईचा भाग देणारे लोक आहेत. हालेलुया आणि देणारे लोक आहेत म्हणून सर्व गोष्टी उभ्या राहत आहेत. हालेलुया तुम्ही पाहता आम्ही जे मेळावे बनवतो किंवा आम्ही जे सण करतो त्या विविध धर्मीपुढं हात पसरत नाही. आमचे लोक आहेत भक्कम. हालेलुया आमचे लोक आहेत ते पुरवतात, सगळा पुरवठा करतात. ते स्वतःचे मेळावे भरवतात, ते स्वतःचे सण करतात. आम्हाला दुसऱ्या पुढं करायची गरज नाही. कारण आमचे लोक भक्कम होतात, आमचे लोक आशीर्वादित होतात. हालेलुया आमचे लोक आशीर्वादित असतात म्हणून त्यांना कोणाला मागण्याची गरज पडत नाही. म्हणून देवाच्या पूर्ण कोण आम्हाला देवाच्या पवित्र तेच सांगितलं आहे, त्या म्हणजे दिलं जाईल. आम्ही देतो आणि परमेश्वर आम्हाला देतो.
हालेलुया. कुठल्या चांगल्या वस्तूची आम्हाला वाण पडत नाही. हालेलुया. मी पाहिलं, माझ्या जीवनामध्ये मी पाहिलेलं आहे. हालेलुया. मी 2 थिगडं माझ्या बॅक साईडला होते. हालेलुया. 2 थिगडं बॅक साईडला होते. माझ्या पत्नीला 2च साड्या होत्या. हालेलुया. आणि भयंकर परिस्थिती आमच्या जगत होतो. आणि पैसा तर आमच्याकडे भरपूर होता. हालेलुया. पैसे कमी होते असं नाही, कारण मी एक घमंडी मनुष्य होतो. आणि घमंडी मनुष्य कसा होतो, की मी एक असे एका कळसाचं काम करणार होतो. एक कारागीर, उत्तम कारागीर मी होतो. पैशाला काय कमी नव्हतं, तरीही देखील आशीर्वाद नव्हता. पण ज्यावेळेस मी ख्रिस्ताकडे आलो, मला देवाने आशीर्वादित केलं. हालेलुया. 8 रुपये तू पाहता मला आशीर्वादित कसं केलं हे मी तुला तुम्हाला सांगतो. मला 4 रुपये रोज होता. आणि मी ख्रिस्ताकडे आल्यानंतर त्या 4 रुपये रोजाचा मला 8 रुपये रोज झाला. हालेलुया. म्हणजे मला हुद्दा भेटला. प्रेझरा मला हुद्दा दिला त्या लोकांनी. आणि हुद्दा दिल्यानंतर मला तो 8 रुपये रोज झाला. बाकीच्या लोकांना 4 रुपये रोज झाला. नंतर काय झालं, नंतर माझी उन्नती होत चालली. प्रेझरा. हालेलुया. त्यावेळेस 8 रुपये रोज म्हणजे भरपूर होत होता. हालेलुया. मी पाहिलो की त्यावेळेस 8 रुपये रोज म्हणजे आम्ही 15 दिवसाला जर पगार असायचा तर त्यातले आम्ही मागं पैसे ठेवायचे, त्याच्यातलेच मागं पैसे राहायचे. आणि सगळं भरपूर होऊन मागं पैसे राहायचे. इतक्या त्या पैशामध्ये बरकत असायची, यश असायचं. हालेलुया. भरपुरी असायची. आणि ती भरपुरी आम्ही पाहिलं. हालेलुया. आम्ही पाहिलं की नंतर उन्नती होत चालली. मी ख्रिस्ताकडे आलो, उन्नती होत चालली. मी लेबरचा मुकादम मिस्त्री झालो, मिस्त्रीचा सुपरवायझर झालो. आणि सुपरवायझरचा एक म्हणजे त्या खात्याचा अधिकारी झालो. हालेलुया. कशामुळे झालं, ख्रिस्ताकडे आल्यानंतर उन्नती होत चालली. हालेलुया. उन्नती होत चालली. एक लेबर म्हणून होतो, पाट्या उचलणारा मनुष्य होतो. मी झाडून करणारा मनुष्य होतो. परंतु देवाला ज्यावेळेस मी देवाकडे आलो, हालेलुया, कारण कंपनीमध्ये ज्यावेळेस कामाला लागलो होतो त्यावेळेस मी म्हणजे जे काम सांगेल ते काम करणारा मनुष्य होतो. पण मी नंतर शिकलो. हालेलुया. मग मिस्त्री झालो. हालेलुया. मिस्त्री झाल्यानंतर बाहेरही काम करतो, घरातही काम करतो, कंपनीतही काम करतो. म्हणजे उन्नती होत चालली. कारण का, ख्रिस्तामध्ये आम्ही आलो. हालेलुया. ख्रिस्तामध्ये उन्नती आहे.